हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी इथे मांढर देवीला आलेलो आहे. काळूबाईचं देवस्थान आहे तिथे. एकदम अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. जे अशा ठिकाणी डोंगरावर आहे की तिथून चारी बाजूला खोल दरी आणि खूप अत्यंत दूर दूरपर्यंत सर्व सह्याद्री डोंगर आपल्या नजरेस येतो. परंतु इथे येणाऱ्या भक्त मंडळींनी मला वाटतं मी चौकशी केली तर इथे बळी देण्याची प्रथा आहे, परंतु ती बंद केलेली आहे आता इथे. तरी लोक इथे कोंबडी किंवा बकरी जे काय असेल, मला वाटतं कोंबडा इथे बळी देण्याचा प्रकार चालूच असतो. आणि त्या बळी देण्याचा तर अगरू प्रकार चालूच असतो, पण त्याबरोबर दुसरा अगरू प्रकार म्हणजे काय, ज्या निसर्गाच्या जे निसर्गाची देणगी आहे तिथे आपण आलेलो आहे, तिथे लोकांच्या हेही लक्षात येत नाही की परमेश्वराने जो निसर्ग निर्माण केला आहे त्याची पूजा करणं म्हणजे याचा अर्थ त्याचं संरक्षण करणं. परंतु पूजा करतानाच्या नादात त्या निसर्गाची वाट लावण्याचं जे कृत्य त्या भाविकांच्या हातून घडतं आहे ते त्यांच्या लक्षात येत नसावं, किंवा कोण लक्षात आणून देत नसावं, किंवा जाणून बुजूनसुद्धा ते करत असतील अंधश्रद्धेपोटी. तर माझ्या पाठीमागे दूर दूरपर्यंत दिसण्यात येईल की म्हणजे मी पाहिलं, आता तुमच्याही लक्षात येईल, माझ्या पाठीमागे दिसेल की दूर दूरपर्यंत तिथे लोकांनी बळी देऊन कोंबडी आणि जेवण बिवण करण्यासाठी चुली मांडलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त लोकांनी थर्माकोलच्या डिशचा वापर केलेला दिसतो. आणि ते सर्व ठिकाणी जिथे जिथे नजर येते तिथे सर्व ठिकाणी थर्माकोलच्या डिशचा कचरा साठलेला दिसतो आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाची हानीसुद्धा होते आहे आणि या सुंदर धार्मिक स्थळाच्या सौंदर्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो आहे. तरी नागरिकांना किंवा भाविकांना माझी विनंती आहे की इथे आल्यावरती बळी देऊ नका, आणि शक्यतो जेवणाकरिता शक्यतो नाही वापरूच नका, थर्माकोलच्या डिश वापरू नका. हे मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे. म्हणजे हात जोडून मी विनंती करतो आहे की थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळा. कोणत्याही धार्मिक स्थळी किंवा कोणत्याही पर्यटन स्थळी जात असाल तर प्रकर्षाने काटेकोरपणे थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळा. ही माझी हात जोडून विनंती आहे आपल्या सर्वांना. धन्यवाद.